सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोरटी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे। युवराज लक्ष्मण शेरे वय 31 याने पत्नी रुपाली युवराज शेरे वय 25 हिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना त्याच्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीसमोरच घडली। मिळालेल्या माहितीनुसार युवराज काही दिवसांपासून मानसिक तणावात होता। तो सतत पत्नीशी वाद घालत असे आणि कुटुंबियांशीही नीट संवाद करत नव्हता। मागील 2 महिन्यांपासून त्याचे वागणे बदलले होते। या मानसिक तणावातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेवेळी त्यांची 4.5 वर्षांची चिमुकली देखील घरात उपस्थित होती। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। समोर आलेल्या माहितीनुसार युवराज शेरे हा पत्नी, आई, वडील, भाऊ, भाऊजाई व लहान मुलींसह कोर्टी येथील फुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होता। युवराज शेरे व त्यांची पत्नी रुपाली दोघेच घरी असताना युवराजने रुपालीचा गळा दाबून खून केला। आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर युवराजला पश्चाताप झाला व त्यातून त्याने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे।